बोला त्यांना लाजू नका. अहो, असं नाही, अभिमानाची गोष्ट आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. आपण बघताय ही अफाट गर्दी. छान आहे. असं कधीच असं नाही झालं की कोणतेच वर्ष की आम्ही वारी नाही केली. चुकवत नाहीत वारी. नाही चुकवत. मी किती वर्ष झाले करताय? 7-8 वर्ष झाले दिंडी करते, पायवारी करते. काय तुमचं एकदा ते करून दाखवा डायलॉग तुम्ही. चांगलं ना भैया काय बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. आपल्या महाराष्ट्राची मूळ संस्कृती काय आहे? वारी. वारी आमची इच्छा तर अशी आहे की आयुष्यात एकदा तरी वारी करायची आहे. वारीत खंड पडला का आतापर्यंत? तू पुढच्या काळामध्ये वारी करणार तुम्ही? हा ऑफकोर्स. कुठपर्यंत करणार? पंढरपूर पर्यंत. सगळ्यात मोठी जी ऊर्जा भेटते, एनर्जी भेटते, सगळी ताकद भेटते ती वारीतून भेटते. वेर आर यू फ्रॉम? इंग्लंड. वारी म्हणजे अनुभव. चांगले अनुभव, वाईट अनुभव असतात. काही जण ऐकत नाहीत, काही जण स्वतःहून ऐकतात, स्वतःहून सांगतात, स्वतःहून मदत करतात. पण हे कर्तव्य थोडंसं वेगळंच आहे, कारण ही एक सद्भावनेनं किंवा लोकांची सेवाभावी सगळे वारकरी बहीण भावंडासारखे चालतात. साक्षात विठ्ठलाची वेश परिधान केला आहे, इकडे जगद्गुरु तुकोबांचा वेश परिधान केला आहे. होय होय वार करीन पायी पायी रे पंढरी. ज्याच्याकडे माळ आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. हेच मज घडो जन्मान जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. काही नाही, नातू नात ड्युटीला लागेल तोपर्यंत पायवारी चालू ठेवेल. आपण संसार करतो, संसार प्रपंच चालू असताना प्रपंचामध्ये जो आनंद भेटत नाही तो खरा आनंद वारीमध्ये भेटतो. आषाढी कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पंढरीची वारी आहे माझी घरी. शेकडो वर्षांपासून लाखो पावलं या एका दर्शनासाठी चालत आहेत. पण वारी म्हणजे फक्त पंढरपूरचा प्रवास की स्वतःला शोधण्याची पायवाट. वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ती प्रसिद्धीचा मंच बिलकुल नाही. ग्रोमोशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारकऱ्यांसोबत थेट संवाद साधत वारीमध्ये सहभागी होत हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही दाखवत आहोत. या व्हिडिओचा उद्देश लाईक मिळवणे, कमेंट मिळवणे असं बिलकुल नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा भक्तिभावाने वारकऱ्यांशी बोलता यावं, त्यांच्याशी संवाद साधता यावा, हाच आमचा उद्देश आहे. आपण बघताय अशी गर्दी ही कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याही या ठिकाणी एखाद्या कोणत्याही क्षेत्रात या ठिकाणी गर्दी दिसणार नाही. परंतु पंढरीची वारीची ही अफाट गर्दी, हा विठुरायाबद्दलचं जे प्रेम आहे, जगद्गुरु तुकोबारायावरचं जे प्रेम आहे, महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचं जे प्रेम आहे, विठुरायांच्या बद्दलचं जे प्रेम आहे, हे प्रेम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत आहोत. आम्ही सध्या पुण्यामध्ये दिवे घाटावरती आहोत. हा प्रचंड असा वारकरी समुदाय आपण बघताय. संपूर्ण हे वारकरी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये न्हावून निघालेले आहेत आणि हेच वारकरी आनंद घेऊन थेट त्या ठिकाणी पंढरीकडे प्रस्थान करत आहेत. आपण बघत आहोत त्या ठिकाणी हे लाईव्ह दृश्य आहे. किती वर्ष झालं तुम्ही वारीमध्ये सहभाग? आम्ही दरवर्षीच येतो. मी ह्याच्या पूर्वी पण पायवारी केली आहे आणि हे आता माझं सेकंड इयर. आम्ही सासवडचेच आहेत. आम्ही दरवर्षी येतो. दरवर्षी येतात का? बर बर बर. पहिलेच वर्ष मी वारीला येण्याचं. मी वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नाही व्यवसायामुळं, पण जिथं आपल्याला मदत करता येईल, वारकऱ्यांना फराळ वाटप असेल, पाणी वाटेल असेल किंवा जागोजागी जिथं सेवा करता येईल वारीची, तिथं सेवा करत असतो. माझे मिस्टर दरवर्षी चालत येतात वारीला. या वर्षी मी त्यांच्या सोबत आले. मला झाले असेल तरी 20-22 वर्ष झाले. आम्ही दरवर्षी येतो इथं. पहिल्यांदाच आलो आम्ही. पहिलंच आहे. मी ना 12 वर्षे माऊली बरोबर केली माझ्या सासरी. मी आता हे माझं 4थं वर्ष वारी करण्याचं आहे. मी पायी वारी म्हणजे सोपन काका पासून ते पंढरपूर पर्यंत पायी वारी करतो. पहिलंच आहे. किती वर्ष झालं वारीमध्ये भाग घेताय? 26 वर्ष झालं. 10 वर्ष झाली का? चौथी वारी. मी 2016 पासून तर आता 10 वर्ष होऊ राहिले. गेल्या किती वर्षापासून तुम्ही ही सेवा करताय? 7 वर्ष. आम्ही पहिलीच वेळ आहे आमची. तुमची बी पहिलीच वारी आहे. 22 वर्ष झालं. 7-8 वर्ष झाले दिंडी करते, पायवारी करते. माझी 26 वर्ष झाली वारीची. 26 वर्ष झाली. मी 12 वर्ष दुसऱ्या दिंडीत चाललो आणि ही माझी स्वतःची दिंडी. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि पायवाट चालू. पायवाट चालू आहे. बर. आणि एखादा असा वाईट प्रसंग बघून की असं मनाला वाटलं की अरे असं नव्हतं झालं पाहिजे वारीमध्ये किंवा असं? नाही, ह्याचा आजच सांगतो तुम्हाला की जिजोरी पाशी जो अपघात झालाय आणि बीडका जिल्ह्यातले कुठले तरी वारकरी आहेत आणि वारीमध्ये जेव्हा असा अपघात एखाद्या ठिकाणी घडतो तेव्हा मनाला ते नक्कीच हे लावून दुःख आणि होतं की पांडुरंगाच्याकडे चाललेले जे लोक आहेत अगदी मनोभावे आणि त्यांच्या बाबतीत असं घडावं हे अतिशय क्लेशदायक वाटतं आणि यातून वाईटही वाटतं.
आता हे तुम्ही जे अंगावर वेश परिधान केला आहे हो. ह्याचा अर्थ काय किंवा हे चोपदार चोपदार म्हणजे हे एक सेवा असते आणि जी पब्लिक चालते रस्त्याने त्यांना इकडे तिकडे होऊ नये याकरता हे संरक्षण असतं चोपदाराचं. बर हे तुमच्या पाठीमागचं काय हे काय लक्षात नाही आलं आमच्या. ही एक अत्याधुनिक बाईक आहे. बर म्हणजे सायकल स्पर्धा होते त्यावेळेस भेटलेली बाईक आहे आणि पेट्रोलिंगसाठी खास ह्यावेळेस गामा पेट्रोलिंग म्हणजे टू व्हीलरवर पेट्रोलिंगवर जास्त SP साहेबांनी भर दिलाय. म्हणजे टू व्हीलरवरती तुम्ही पेट्रोलिंग करत आहात त्या ठिकाणी. हा म्हणजे मग इतकी वर्ष झालं तुम्ही वारी करताय, मग आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं नाही का आता थांबावं, यावर्षी नाही करावं? जोपर्यंत जीव आहे हा तोपर्यंत थांबत करायचं. नसतं तो. म्हणजे मग कसा पांडुरंग नेईल तसा नेईल, पण थांबायचं वारी आली ना महिनाभर पुढं की आम्हाला बोलवावं लागत नाही. आमचा कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही. 2020 आणि 21 ही 2 वर्षे जर कोरोनाचे सोडले तरी 2 वर्षात खंड पडलेला आहे, कारण का तो निसर्गाचाच खूप होता. खंड नाही आला, एक पण वर्ष नाही, फक्त कोरोनात. साक्षात विठ्ठलाची वेश परिधान केला आहे, इकडे जगद्गुरु तुकोबांचा वेश परिधान केला आहे. काय सांगाल माऊली तुम्ही. काय आमचे 210 दिंडी क्रमांक आहे. हा आमचे महाराज उमेश महाराज आहे. हा. आम्ही प्रॉपर धाराशिवचे आहेत. हा वेशभूषा आम्ही 4 वर्ष हे करत आलेलो आहेत आणि वारकरी सगळे आम्हाला सगळे आतुरताने पाहतात, त्याच्यामुळे आनंद वाटतो. हा. माऊली तुम्ही काय सांगाल, तुकोबांची वेशभूषा तुम्ही मी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेड गावचा आहे. बर आम्ही आमचा जो हा ग्रुप आहे हा. प्रत्येक वर्षी आम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो करत असतो. आणि या वर्षी 210 क्रमांक दिंडीमध्ये आम्ही आहे. 4 वर्षाला येतो आम्ही हा हा आणि एवढा आनंद येतो हा. की सांगण्यासारखं नाही तो. सांगण्यासारखं खूप आनंद नाही. वाटतो. वाटतो. तुम्ही जी वेशभूषा केली खरं तर ही आपली परंपरा जपले. काय वाटतं तुम्हाला या वेशभूषेबद्दल. तुमच्या आतूनच हे आलं का तुमच्या घरातले संस्कार म्हणायचे. आमच्या घरातले संस्कारच संस्कार कारण हल्ली असं दिसत नाहीये कुठं आता. खरे तर वारीला यायचंच टाळतात लोक आणि मुली तरी तरुण. आपल्याला एवढे संस्कृती जपता येते. एका दिवसासाठी का होईना आपल्याला ते आयुष्य जगता येते. पूर्ण वारी तर आपण करू नाही शकत हा. आहे, पण एका दिवसासाठी का होईना आपण ते आयुष्य जगू शकतो. जगू तर ते शकतो. त्यावेळेला जगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरं माझ्यासोबत आहेत भैया गायकवाड. तुमचा फोन आम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बघतो. हॅलो मी भैया गायकवाड बोलतो. काय सांगाल तुम्ही वारीला आलाय. वारीला आम्ही आता 3 वर्ष झाले, 3 वर्षापासून येतो नाही का. बर बर वारीला आता चाललोय पंढरपूरला. हा तर आता बोला काय तुमचं एकदा ते करून दाखवा डायलॉग तुम्ही. चांगलं चांगलंच ना भैया काय बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. आज वारीच्या निमित्ताने काय सामाजिक सेवा केली आतापर्यंत सांगताल का. आता भरपूर की पाणी वगैरे वाटलं की माग भरपूर सेवा केली की. बर बर हा कसं वाटलं तुम्हाला सेवा करून? एकदम भारी, डायरेक्ट चांगलं वाटलं. एकदम भारी. वारीमध्ये अचानक एखाद्या वारकऱ्याला काय अचानक संकट आलं किंवा काय झालं तर त्याच्यातून तुम्ही काय करताल. त्याच्यातून म्हणजे लगेच म्हणजे जे असेल ते आपण लगेच करू की. मार्ग काढायचं काम करता. हो 100%. आणि ही वेशभूषा जी केली हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्काराला पुढे घेऊन जाणारी वेशभूषा आहे. काय सांगाल हल्लीच्या मुली जीन्सवर टॉपवर असतात, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलींना तुम्ही काय संदेश द्याल. आपली परंपरा आपण जपली पाहिजे. बर तुम्ही काय सांगताल. हा नाही तेच आपली परंपरा जपली पाहिजे. कमीत कमी जे सण आहे त्या सणाला तरी कमीत कमी साड्या वगैरे घातल्या पाहिजे. आपली परंपरा आपण पुढे नेली पाहिजे. खरं तर शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणं वेगळं आणि इथं वारकऱ्यांना घेऊन पालखी सोहळ्यामध्ये ट्रॅक्टर चालवणं वेगळं. हा आनंद वेगळा असतो. वारकऱ्यांची सेवा करणं, विठ्ठलाच्या तुकोबांच्या या भक्तीमध्ये न्हावून निघणं हा आनंद वेगळाच आहे. Where are you from? इंग्लंड. Okay, so why are you here in India? ट्रॅव्हलिंग. Okay, and in Palki? Palki. Yeah? The palki is over there, no? Yeah, this Palki. Why are you here? Like you are with your friends or? Yeah. तुमचा अनुभव काय आतापर्यंतचा चांगला वाईट अनुभव. माझा खूप चांगला अनुभव आहे. छान आहे. असं कधीच असं नाही झालं की कोणत्याच वर्षी की आम्ही वारी नाही केली. चुकवत नाहीत वारी. नाही चुकवत. ह्या वाईब्स पॉझिटिव्ह आहेत, हा. पॉझिटिव्ह आहेत आणि अंगावरती काटा येतो अक्षर. बरं नवीन एक्सपिरियन्स आहे. नवीन एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला कसं वाटतं. आम्ही पहिल्यांदाच आलोय आणि हा. चांगला एक्सपिरियन्स आहे. आता जस्ट एक्सप्लोर करायला स्टार्ट केलंय. ही जी वारी असते ह्याच्यातच आपल्याला देव एका रूपाने या सगळ्या माऊलींच्या रूपाने बघायला भेटतो. कारण ते एवढं प्रवास करतात, एवढं चालतात, ऊन वारा पाऊस काहीही बघत नाही. बर. पण तरीही एवढं आनंदही असतात. ते खेळतात, ते हा. भक्तिगीत गातात. बर. सो त्याच्यातच माझ्या मते की आपल्याला सगळ्यांना देव दिसला म्हणजे एक प्रकारे माणसात देव. काय वाटतं तुम्हाला काय लोकांचं प्रेम कसं मिळतं किंवा लोक काय मिळतात. चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला खूप भावतो. खूप भावतं. म्हणजे जेव्हा ते दमून येतात आणि गार दूध पितात ना
तेव्हा ते म्हणजे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत माऊलींना भेटल्यासारखं वाटतं. वाटतं बर म्हणजे माझे मालक वारी करतात हा आणि ते घाट चढून आल्यावर त्यांना त्रास व्हायचा. हा हा मग ते म्हटले की आपण दूध वाटप करूयात. हा मग गेल्या 8 ते 9 वर्ष झाले आम्ही हे रुआबजा दूध आणि साखर घालून. कसा होता अनुभव तुमचा आज मला लय चांगलं वाटतं म्हणजे गावाकडे जाऊच नाही असं वाटतंय. वारी आल्याचं काय तुम्हाला आजपर्यंत फळ भेटलं? माऊलीचा सोहळा आहे हो. अनुभव एक नंबर आहे. वारी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि वारी जर केली तरच त्याला पुढचं आपलं भवितव्य कळणार आहे, इथून पुढच्याला. आणि इथून पुढच्या म्हणजे तरुण पिढीने ते एक करावं. वारी ही अवश्य केलीच पाहिजे, तरच त्याला देव कळणार आहे. लय भारी माऊली जिथंच कुठंच काही जेवायला खायला कसलंच कमी नाही. आणि आमच्या वारीमध्ये ना कुठलाही म्हणजे असा खाण्याचा माणसाचा काही पर्याय नाही. मनन ते खायला ते पांडुरंग यांच्याकडे देतोय, आम्ही खातोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी येतात तर तुमच्या पोलीस प्रशासनावरती काय ताण वगैरे पडतो का? ताण असा ह्यावेळेस पडणार नाही, कारण की SP संदीप सिंह गिल यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलंय त्याच्यामुळं. आणि ताण नाही, ही उलट सेवा आहे वारकऱ्यांची. वारकऱ्यांची सेवा करताना काय आनंद कसा वाटतो तुम्हाला, किंवा तुमचं एक आतलं मन काय सांगतं तुम्हाला? आपण म्हणजे नशीब समजतो की नाही का, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला हा बंदोबस्त आपल्याला भेटतोय, हे आपण मोठं नशीब समजायचं आपलं. वारकऱ्यांसोबतचा एखादा काय अनुभव तुम्ही सांगाल का? चांगला वाईट एखादा अनुभव येत असतो? हा चांगला अनुभव येतो, वाईट अनुभव असतात. काही काही जण ऐकत नाही, काही जण स्वतःहून ऐकतात, स्वतःहून सांगतात, स्वतःहून मदत करतात. आणि वारीत म्हणजे कसं की फक्त आता गेल्या वेळेसचा अनुभव सांगतो. गेल्या वेळेस आम्ही संत श्रेष्ठ ह्या तुकाराम महाराजांच्या पालखी भरवतो. गेल्या वेळेस माझा अनुभव कसा की फक्त असं मनात वाटलं ना की भूक लागले की लगेच समोर जेवण भेटायचं, की जेवणाचं नाही काय नाही तहान भूक विसरून ही सेवा तुम्ही या ठिकाणी करताय, कारण की 24 तास तुमची सेवा सुरू आहे. आपण बघताय बांधवांनो, पोलीस प्रशासन माझ्या सोबत आहेत. वारीचा अनुभव जर म्हणलं, या ठिकाणी सगळे वारकरी बहीण भावंडासारखे चालतात. आणि ह्या वारीच्या अनुभवामुळं गावामध्ये सुद्धा फार मोठं सहकार्य म्हणजे वारीत ज्याप्रमाणे वागतात त्याचा परिणाम किमान 6 महिने तरी लोकांच्यावर होता. की जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि प्रत्येकाने काय करावं, जन्मातून एक तरी वारी करावी, ह्या वारीचा अनुभव घ्यावा. खूप मोठा आनंद आहे याच्यात. तो कसा आहे, शब्दांनी नाही सांगतायत, तो अनुभवाचाच विषय आहे. वारी म्हणजे अनुभव. एकदम छान आनंद, जगात असा आनंद कुठेच नाही. म्हणजे सगळेच अनुभव येतात, चांगले वाईट सगळे अनुभव या ठिकाणी येतात. एखादा वाईट अनुभव सांगा बरं. चांगले तर अनेकांनी सांगितले, एखादा वाईट अनुभव येतो का वारीमध्ये? आहे की लोक खूप अन्न वाया घालवतात. लोक अन्न लागन तेवढंच तुम्ही घ्या. की ह्या दिंडीमध्ये आल्यानंतर समाजामध्ये आपण कसं राहावं आणि कसं वागावं याचं प्रचंड ज्ञान या दिंडीमध्ये मिळतं. छान वाटतं. पहिल्यांदाच आलेत तुम्ही. आपण बघता या ठिकाणी छोटीशी मुक्ता त्यांची आहे आणि या छोट्याशा मुक्ताला घेऊन ते पंढरीच्या वारीला जात आहेत. काय भावना, एक बाप म्हणून तुम्ही काय सांगचाल? मागच्या वर्षी जेव्हा आलतो मी वारीला, तेव्हा तिथं जन्म झाला. हिचा चेहरा पुढे करा, आपण बघू शकताय. तेव्हा तिथं जन्म झाला. मग मी ठरवलं की आपण प्रत्येक वर्षी येतोय, तर यावर्षी हिला घेऊन यायचं. वारकऱ्यांच्यासाठी आपण पाण्याची, राहण्याची, जेवणाची तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी त्यांना अन्नदानाची सुद्धा हे टाकलेले आहेत आणि पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. कुठल्याही बापाचं त्याच्या मुलीवरती प्रेम असतं आणि आपल्या मुलीच्या प्रेमापोटी हा बाप वारीमध्ये आपल्या मुलीला पोटाशी कवटाळून घेऊन आलाय. तुम्ही आई म्हणून काय सांगचाल? गेल्या वर्षी ना मी डिलिव्हरी होत होती आणि ते पालखीमध्ये होते, तेव्हा ते निघून आलेले तिथे. मी म्हटलं यावर्षी आपण जायचंच म्हणून पालखीला. त्यांना मुलीची जास्त आवड पण आहे. मला पाठीमागे एक मुलाखत घेतली होती माऊली माझी. त्यांनी मला प्रश्न काय विचारला, ह्या वारीत तुम्हाला काय मिळतं? मग मी उत्तर दिलं थोडक्यात, ह्या वारीत आम्हाला काय मिळत बी नाही आणि आमच्या घरी काही कमी बी पडत नाही. कमी पण पडत नाही, त्यातच उत्तर आलं. हे आमचं जीवन. होय होय वार करीन पाये पाये रे पंढरी. म्हणजे विठ्ठलच आमचा बाप, विठ्ठलच आमची आई. सगळं जे सांगितलं ना मगाशी, विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. गोत म्हणजे सगळे गोतावळे. आणि तुका म्हणे आता नाही दुसरे.
नाही दुसरे. हे आमच्या वारकरी जीवन. वारीत चालत असताना अनेक त्या ठिकाणी वारकरी तुम्हाला भेटतात, अनेक आजोबा असतात, आजी असतील, तेव्हा अचानक कुणाला काय अडचण आली त्याबद्दल तुम्ही काय सकारात्मक पाऊल उचललं का? तुम्ही वारीतला तुमचा एखादा प्रसंग सांगा. उलट माझ्या बाबतीत असं नाही झालंय. ज्यावेळेस मी आजारी पडले तर प्रत्येक वेळेस ह्या सगळ्यांनी मला समजून घेतलं. आणि माझ्या बाबतीतली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाही का, मी आजारी पडले ना तर ह्या गावामधला प्रत्येक माणूस हा माझी काळजी घ्यायचा. जेव्हा मी फर्स्ट टाइम आले होते तेव्हा, आणि प्रत्येक जण माझ्याशी एका मुलीच्या ह्यानी, एका नातीच्या ह्यानी, म्हणजे आपल्या घरातलं एक नातं आहे अशा पद्धतीने राहिला आहे. आणि माझ्यासाठी हा सगळ्यात म्हणजे माझ्या आयुष्यातला भारी असा अनुभव आहे. पुढच्या काळामध्ये वारी करणार तुम्ही? हा, ऑफकोर्स. कुठपर्यंत करणार? पंढरपूर पर्यंत. ना आयुष्याच्या म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. नक्की? नक्की. नाही तर वारी वारीतच सगळं आहे माऊली. बर. वारीत कसं असतं, आता समजा तुम्ही वारी करता, मी वारी करतोय, घरी आपण एकामेकाला एवढा वाद घालतो, पण ज्यावेळेस वारीत येतो त्यावेळेस आपण कहतो या माऊली, या माऊली. का मी तुमच्या नावाने हाका मारतो का तुम्हाला? तुम्हाला माऊलीच म्हणावं लागतंय. माऊलीच म्हणावं लागतं. म्हणजे अवघ्याची विश्वास माझी घर आहे. हा, त्याच्यामुळं वारी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. एखादा वारकऱ्या संदर्भात तुमचा चांगला अनुभव सांगसाल का? वारकरी हरिनामाच्या नामात असल्या कारणाने ते कोणतेही अनुचित प्रकार करत नाहीत किंवा कोणतेही त्यांच्याकडून अनुचित प्रकार होण्याची शक्यता फार कमी असते. वारकऱ्यांसाठी काय केलं आतापर्यंत किंवा काय एखादं पुण्याचं काम केलं आजपर्यंत तुम्ही सांगसाल आम्हाला? आम्हाला एकच वाटतंय, आमच्याकडून ही दिंडी चालू झाली हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो. काय आमच्या पूर्वजांनी काय पुण्य केलं असेल ते आम्हाला लाभलं. विठ्ठलाकडे काय मागणी असेल तुझी? आणि माझी विठ्ठलाकडे एकच मागणी आहे की जन्मोजन्मी मला असेच सर्व वारकरी भेटावे, त्यांच्यासोबत मी वारी करावी. माऊलींकडे हीच इच्छा मागायची आहे की जेवढे वारकरी आहेत, जेवढे भक्त आहेत, सगळ्यांना आयुष्य आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं द्या. आणि प्रत्येक हा शेतकरी आहे, त्याच्या शेतमालाला भाव द्या, त्याच्या मालाला किंमत करा. कारण का जगाचा पोशिंदा तो आहे, त्याच्यामुळं आज जग चालतंय. तो सुखी राहिला तर सगळे सुखी राहतील. हेच माझ्या विठ्ठलचरणी, माऊलीचरणी प्रार्थना आहे. काय तुमची अपेक्षा काय विठ्ठलाकडे काय प्रार्थना करता? काहीच नाही, फक्त सुखाचा ठेव शेवटपर्यंत. शेतकऱ्यांसाठी काय मागा? शेतकऱ्यांसाठी पाऊस पडला पाहिजे, सगळं वेळेवर झालं. अनेक जण असं म्हणतात विरुष्टारी स्वतःच्या कमेंटसाठी, लाईकसाठी, व्हिडिओ करण्यासाठी येतात. तुम्ही कशासाठी आला इथं? आम्ही फक्त देवासाठी आलो वारीत आहे. नक्की? 100%. लाईकसाठी, व्हिडिओसाठी नाही? नाही, अजिबात नाही. निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यासोबत होते भैया गायकवाड. आमची इच्छा तर अशी आहे की आयुष्यात एकदा तरी वारी करायची आहे, पूर्ण वारी करायची केलीच पाहिजे. आणि आम्ही निदान हे तरी सांगू की सगळ्यांनी वारीचा अनुभव घ्यायला हवा. असं काही मागणं म्हणून नाही आली, पण एक भक्ती म्हणून आलेत का? भक्ती म्हणून आणि वारीबद्दल खूप ऐकलं होतं, कधी एक्सपिरियन्स नव्हता केलं, त्यामुळे पहिल्यांदा बघून म्हटलं की जाऊन कसं. जरी ताण पडत असला तरी सुद्धा हरिनामाच्या, रामकृष्ण माऊलींच्या या नामात असल्या कारणानं ताण जरी असलं तर ताण वाटत नाही आहे. पोलीस प्रशासनात नोकरी करत असताना, सेवा बजावत असताना, वारकऱ्यांची सेवा करत असताना हा आनंद कसा असतो किंवा हा अनुभव तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? तुम्हाला बाकी सेवा तर तुम्ही आयुष्यभर करताय, नेहमीच कर्तव्य करीत असतो, पण हे कर्तव्य थोडंसं वेगळंच आहे. कारण ही एक सद्भावनेनं किंवा लोकांची सेवाभावी कर्तव्य आहे. त्यामुळं हे कर्तव्य करताना एक वेगळा अनुभव येतो. काय मागचाल विठ्ठलाकडे शेतकऱ्यांसाठी तुम्ही? शेतकरीसाठी असं मी मागू शकतो की बळीराजा आहे हा सुकावला पाहिजे. जे काही भागात पाऊस पडला नाही त्या भागात पाऊस पडला पाहिजे. पाणी पाऊस ठीक होऊ द्या, चांगलं आमचं सगळं भरभराट होऊ द्या. असंच वारीसाठी, आमच्या आनंदासाठी, श्रद्धा आहे म्हणून विठ्ठलाकडे आम्हाला काहीच मागायचं नाही. काय नाही, आम्ही ते सांगतो की जे आम्हाला आमच्यापेक्षा ज्ञानी त्यांनी जे आम्हाला सांगितले ते श्रवण करून आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांच्यासाठी ना ही लहान मुलं येतात ना, तीच प्रेरणादायक आहेत. काय नाही, काय सुद्धा नाही वाटलं माहिती का, इतकं छान वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस पाणी भरपूर होऊन शेतकरी सुखी व्हावा एवढं शेतकऱ्यासाठी आम्ही विठ्ठलाच्या चरणी मागणी करू. काहीच नाही, भगवंताचं नामस्मरण करावं सगळ्यांना. दरवेळेस वारीला येऊ दे, एवढंच मागायचं विठ्ठलाकडे. मागणी काही नाही, नातू नात ड्युटीला लागेल तोपर्यंत पायवारी चालू ठेवेल. फक्त शेतकऱ्याच सगळं परिवार, सगळं कुटुंब असं भरभराटीचं जावं हेच मागणं आहे देवा. माऊलीकडे काय मागायचं, अशीच वारी करू दे शेवटपर्यंत. माझ्या मागे माझ्या मुलांनी, माझ्या सुनांनी केली पाहिजे अशी मागणी मागायची. मग जायचं, आपलं दर्शन घ्यायचं, आम्हाला आपलं समाधान दे, बोलायचं. हेच मजो घडो जन्मान जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे. पांडुरंगा माझ्या कुळातील किंवा माझ्या सर्व समाजातील आपल्या मराठी धर्मातल्या लोकांनी दरवर्षी वारी, जो जीवात जीव आहे तोपर्यंत वारी ही विसरूच नाही असं करावं.
ही माझी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे आणि पांडुरंगाला मागणं आहे. मागणे श्री हरी नाही तुझे. एवढं तुम्ही चालता मग तुमचे पाय वगैरे दुखतात का? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? लय नाही दुखत थोडे. कुठल्याही प्रकारचा थकवा नाही. पांडुरंगाची कृपा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आमच्यावर आहे. वयाच्या मानाने थोडं कमी चालतोय, पण ज्या वेळेला चालायचं त्यावेळेला भरपूर चाललो आनंदाने, गवळणी, अभंग. आपल्या महाराष्ट्राची मूळ संस्कृती काय आहे? वारी. म्हणजे प्रत्येक जो शेतकरी आहे तो वारकरी आहे. 99% वारीमध्ये तुम्हाला शेतकरी भेटतील. वारी म्हणजे हे फक्त पायदळ चालणे म्हणून नाही. काय वारी म्हणजे वारी म्हणजे एक तप आहे. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारचे तप त्या वारीमध्ये घडतात. आणि तप घडल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा लवकर जवळ करतो. विठ्ठलाशी तुमचं नातं कसं आहे? एका वाक्यात जर तुम्हाला कोणी विचारलं माऊली काय सांगताल? विठ्ठलाशी नातं माझं एकच आहे, माळ. माळ म्हणजेच विठ्ठलाशी नातं. ज्याच्याकडे माळ आहे त्यालाच विठ्ठल भेटतो, असं काही नाहीये. सगळ्याला भेटतो, पण ज्याच्याकडे माळ आहे त्याला वाटतं मी विठ्ठलाचा भक्त आहे. आणि ज्याच्याकडे माळ नाही तो असं चुरून राहतो, त्याला काय वाटतं मी नाही याच्यात बरं का, नको काहीतरी होईल. आपल्याला मोठं केलंय आपल्या माणसांनी, तर आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं. आणि वारीमध्ये जो येताना सगळ्यात मोठी जी ऊर्जा भेटते, एनर्जी भेटते, सगळी ताकद भेटते, ती वारीतून भेटते. आपल्या माणसांच्यात आल्यावरती जो आनंद भेटतो ह्या जगात कुठेच नाही. एकदा प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतल्यावरती कळतं की वारी म्हणजे काय येते. बाळमामाची पालखीत येतात रथ येत म्हणून थांबलाव का? काय अडचण असेल तर सांगा, आम्ही तिथे तुम्हाला पोहोचवतो. सर्वप्रथम या वर्षी जेव्हा पालखी निघाली 2 दिवस आधी इंद्रायणीला महापूर आला. सगळ्यांना वाटलं की यावर्षी माऊलींना प्रस्थान करता येईल का. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना चिंता होती की पाऊस नाही, आपल्या शेतीचं काय. पण माऊलींनी आधी पाऊस पाडला आणि मग पुराने अख्खी आळंदी धुवून केली, स्वच्छ आळंदी केली. इंद्रायणीला पूर्ण पूर आला. त्यानंतर माऊलींनी स्वतः जागा केली, इंद्रायणीचा पूर ओसरला, माऊली आले. आणि जेवढे वारीते 99% जेवढे वारकरी आहेत तेवढे सगळे शेतकरी आहेत. आधी त्यांनी शेतीची मशागत केली आणि जोपर्यंत आता पीक उगवून येईल तोपर्यंत पंढरपूरची वारी पूर्ण करतील. ही वारी पूर्ण माऊली तुकोबाराय आपल्या भक्तांना घेऊन पूर्ण करतात. आणि मला नवीन पिढीला एकच सांगायचं आहे की वारीचा आनंद घ्या. क्षणिक फोटो घेतात, क्लिक करतात, सोशल मीडियाला टाकतात, पण त्यामध्ये हा आनंद नाही. खरा वारकऱ्याचा वारीचा आनंद तो चालण्यात आहे, इथल्या वातावरणात आहे, रमण्यात आहे. आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या तुम्ही बघा की जे हसणं आहे, आपण संसार करतो, प्रपंच चालू असताना प्रपंचामध्ये जो आनंद भेटत नाही तो खरा आनंद वारीमध्ये भेटतो. एकदा वारीमध्ये सहभागी होऊन बघा की आपल्याला आयुष्याचा आनंद कसा घेता येईल. संस्कृती जपलं आपलं काम आहे, त्यामुळे आपण जरा त्यांना पण हे वळण लावून दिलं पाहिजे की आज आपण करतोय तर त्यांनी पुढे ते चालवलं पाहिजे. जीन्सवर आणि टॉपवर येणाऱ्या पण अनेक मुली आहेत ज्या वारीमध्ये सहभागी घेतात, काही रील्स पण बनवतात. आज तुम्ही वेशभूषाही धारण केले, अशा मुलींसाठी काय सांगचाल? कसं आहे माहिती का, मी पण ITत आहे. माझं आज प्रोडक्शन डिप्लॉयमेंट असून सुद्धा मी ह्या गोष्टीसाठी खूप वेळ काढते. तर माझं असं सांगणं आहे सगळ्याच मुलींना की आपली संस्कृती आपण जपली, आपण पुढच्या पिढीला दिली तर ती कुठेतरी पुढे जाईल. आपण जर ते झाकून ठेवत गेलो किंवा सगळंच संपवत आणलं तर ते पुढे कुठेतरी नाही जाणार आहे. आजकालच्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आपल्या सगळी मुलं इंग्लिश मिडियमला घालतात, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे. ऍक्च्युली आम्ही ही संप्रदायाची, वारकरी संप्रदाय असू दे, आपली संस्कृती असू दे, ती जपून प्रत्येक सणवार आम्ही साजरा करतो. मेन म्हणजे दोघंही हौशी आहेत. आणि तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल आजकालच्या? तरुण पिढीला संदेश द्यायचा म्हणजे हा नेम तुम्ही बंद करू नका. माळकरी व्हा, निर्वेशनी राहा. नाम घेता वाट चाले, यज्ञे पाऊला पाऊले. इतकं मोठं संस्कृती त्यांच्या पदरी पडेल तर त्यांनी करावी. आता मी माझं नातवंड तयार केले, माझ्या तब्येतीने वयाच्या मानाने मला चालता येत नाही, तर मागं कुठंतरी मी 2 चालू केले. 1 वर्ष आलं ना माणूस तर पुढच्या वर्षी त्याला दोरीने बांधलं तरी ते राहणार नाही, ते वारीच करणार. तर ह्या पिढीने काय करावं, आपली संस्कृती जपावी. अशा पण काही वारीमध्ये प्रसंग असतात या ठिकाणी. तर प्रत्यक्ष अलीकडे ॲम्ब्युलन्स आली होती, ॲम्ब्युलन्सला बाजूला करत या ठिकाणी एक वारकरी आले होते
आणि त्यांना एक अडचणी आल्या आहे, फोन लावायचा आहे त्यांना त्या ठिकाणी. आणि पोलीस बांधव आहेत, म्हणजे आपल्या नजरेमध्ये आपण बघतो की पोलिसांबद्दलची जी प्रतिमा आहे आपल्याला वाटतं की पोलीस म्हटलं की आपण नेहमी आपल्या वेगळ्या नजरेने बघतो, परंतु वारकऱ्यांची सेवा करत असताना या ठिकाणी हे पोलीस बांधव आहेत. खरं तर वारकऱ्यांची सुरक्षा करणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी वारकऱ्यांना सुरक्षा दिली होती, अगदी त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज पोलीस बांधव वारकऱ्यांना सुरक्षा देत आहेत. आपण बघतो साहेब, काय सांगताल, काय भावना आहेत तुमच्या वारकऱ्यांबद्दल? खूप छान वाटतंय. हा, आम्ही SRPF जवान आहोत आणि आम्ही सशस्त्र पोलीस शिपाई असल्या कारणाने त्या विसाव्याची सुरक्षा देत आहोत. आता कॅम्प लावलाय, ज्यांना पाय दुखतात, ज्यांचे जखम झाले, त्यांचं सगळं हे करायचं, काय ताप सर्दी वगैरे ते त्यांच्या गोळ्या द्यायच्या. वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याचं काम या ठिकाणी दादा करतायत. निश्चितपणे ही अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. कमेंटमध्ये नक्की सांगा की हा वारीचा आगळा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच मस्त मस्त व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि हो, हा व्हिडिओ एका मित्रासोबत नक्की शेअर करा आणि त्यालाही सांगा की पुढच्या वर्षी वारी नक्की जॉईन कर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.